चोरीचा एलसीबीने केला पर्दाफाश। अवघ्या काही तासात उघड झाला कट। एक आरोपी अटक, दोघांचा शोध सुरू। पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यात घडल्याचा दावा करण्यात आलेल्या 7 लाखाच्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात छडा लावत ही घटना प्रत्यक्षात पूर्वनियोजित बनाव असल्याचे उघड केले आहे। या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 3,50,000ची रोख रक्कम व एक मोबाईल असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक 22 जुलै रोजी प्रथमेश शहाणे राहणार परतूर जिल्हा जालना यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादी हा परतूर येथील दहिवाल ज्वेलर्समध्ये कामगार असून दुकान मालकाने त्याच्याकडे बँकेत जमा करण्यासाठी 7 लाखांची रोकड दिली होती। ही रक्कम घेऊन तो प्लॅटिना दुचाकीवरून परतूर सेलू मार्गे परभणीकडे येत असताना जळगाव परिसरात लघुशंकेसाठी थांबला असता 4 अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम लुटल्याची तक्रार त्यांनी नोंदवली होती। त्यावरून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 318/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 316(4), 61(1) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखालील तपास सुरू करण्यात आला। घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध अंगांनी केलेल्या तपासातून फिर्यादीने साथीदारांच्या मदतीने जबरी चोरीचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले। तपासादरम्यान शेख इम्रान राहणार सातोना याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून 3,50,000ची रोख रक्कम आणि एक मोबाईल असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कटात आणखी 2 आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार अत्यंत कमी कालावधीत तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणाचा बनाव उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं। त्यामुळे नागरिकांमध्ये दिशाभूल होण्यापूर्वीच सत्य समोर आणण्यात पोलिसांना यश आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात पार पडली। या पथकात पोलीस उपनिरीक्षक चंदन परिहार, गणेश सवंडकर तसेच पोलीस अंमलदार विलास सातपुते, केशव लटपटे, रणजित आगळे, सूर्यकांत फड, रंगनाथ दुधाटे चव्हाण, महेश कवठाळे, राहुल परसोडे, सचिन भदरगे, शरद सावंत, दिलीप नीलपत्रेवार, माणिक वाघ, विष्णू चव्हाण, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, हनुमान ढगे, निलेश परसोडे, उत्तम होते, शारेक मोहम्मद, सूर्यकांत सातपुते तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे इतर अधिकारी व अंमलदार सहभागी होते, अशी माहिती पोलीस प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे।